विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा आज पान नंबर 37 वरील 6वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे। पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date। या वाक्याचा अर्थ असा आहे, आपल्याला पुढे जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे ते ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे श्रेयस आणि मृणाल यांचं, आणि शिवाय काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत। मग या दिलेल्या माहितीच्या आधारे प्रिपेअर करा, तयार करा। काय तयार करा? तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तयार करा आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे। मग आपल्याला पुढे ट्रायल बॅलन्स दिसत आहे। ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे, कारण ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते। जर त्यांचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेलं आहे त्यांचं अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019। म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे, अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे आणि या प्रॉब्लेममध्ये अकाउंटिंग इयर आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019। आता आपण दुसरी पायरी पूर्ण करणार आहोत। मग ती पायरी पूर्ण करण्याच्या आधी इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, पर्टिक्युलर्स हा शब्द इथं नको आहे आणि तुम्हीसुद्धा तो खोडायचा आहे असा। आता आपण दुसरी पायरी पूर्ण करणार आहोत की आपल्याला या प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे। तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला व्यवस्थित पाहावं लागेल त्यासाठी। तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स दिलेले आहेत आणि हे रिटर्न्स परचेस रिटर्न्सही आहेत आणि सेल्स रिटर्न्सही आहेत। मग आपण ओळखायचं कसं? मग यातले परचेस रिटर्न्स कोणते आहेत आणि सेल्स रिटर्न्स कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत। म्हणजेच आपल्याला जेव्हा डेबिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स देतात ते सेल्स रिटर्न्स असतात आणि जेव्हा आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स देतात ते परचेस रिटर्न्स असतात। म्हणजे 1200 रुपये हे सेल्स रिटर्न्स आहेत आणि 1800 रुपये हे परचेस रिटर्न्स आहेत। आणखीन एक सोपा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला रिटर्न्स हा एक शब्द दिलेला असतो आणि अमाऊंट 2 दिलेले असतात त्यावेळेस ते दोन्ही रिटर्न्स असतात, म्हणजे परचेस रिटर्न्सही असतात आणि सेल्स रिटर्न्सही असतात। मग ते ओळखायचे कसे? एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते, SP हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। म्हणजे S याचा अर्थ सेल्स रिटर्न्स आणि P म्हणजे परचेस रिटर्न्स। आपण दुसरी पायरी पूर्ण केलेली आहे की परचेस रिटर्न्स आणि सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत हे कन्फर्म केले। आता आपल्याला तिसरी पायरी पूर्ण करायची आहे, ती अशी की आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करायचं आहे आणि ती ॲडजस्टमेंट कशावरती दिलेली आहे त्याच्यासमोर आपल्याला स्टार करायचं आहे। पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे आणि क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट स्वतंत्र सोडवायची असते, म्हणजे त्याचे 2 इफेक्ट आपल्याला स्वतंत्र सोडवायचे असतात। म्हणून क्लोजिंग स्टॉकचा स्टार इथे कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये करायचा नाही। आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट वाचूया। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1200 अँड कमिशन ₹400। याचा अर्थ असा आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च, सॅलरी देणं आहे 1200 रुपये आणि कमिशन देणे आहेत 400 रुपये। आपण सॅलरीच्या समोर स्टार करूया, आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी दिलेले आहेत तर एकूण सॅलरीज दिलेले आहेत 6000 रुपये, आणखीन 1200 रुपये देणं बाकी आहे असा अर्थ। कमिशन देणं बाकी आहे 400 रुपये। आपण ट्रायल बॅलन्समध्ये जे कमिशन दिलेले आहेत त्याच्यासमोर स्टार करूया, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे। आपण पुन्हा तिसरी ॲडजस्टमेंट आता वाचूया। डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%। फर्निचरची किंमत ही 10% कमी झालेली आहे, म्हणजे फर्निचरच्या समोर आपल्याला स्टार करावं लागेल। आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर दिलेले आहेत 20,000 रुपये, आपण त्याच्यासमोर स्टार केला।
आता मी पुढील ॲडजस्टमेंट वाचत आहे, चौथी. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1200. याचा अर्थ असा आहे की 1200 रुपये हे बुडीत कर्ज आहे. म्हणजे आपल्या कस्टमर्सकडून 1200 रुपये येणार नाहीत, ते बुडीत कर्ज आहेत. याचा अर्थ डेटर्सच्या समोर आपल्याला स्टार करावा लागेल. डेटर्स म्हणजेच कस्टमर्स की त्यांच्याकडून येणं दिसत आहे 25,000 रुपये, पण त्यातील आपल्याला 1200 रुपये मिळाले नाहीत, ते बुडीत कर्ज आहेत. म्हणून आपण स्टार केला डेटर्सच्या समोर. आता आपण पाचवी ॲडजस्टमेंट वाचणार आहोत. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आगीमुळे 5,000 रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला क्लेम फक्त 2,000 रुपये दिला, म्हणजे नुकसान भरपाई फक्त 2,000 रुपये दिली असा अर्थ आहे. म्हणजे या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की आपण त्या मालाचा विमा उतरवला होता. विमा उतरवलेल्या मालाचे आगीमुळे नुकसान झालेले आहे आणि विमा कंपनीने आपल्याला 2,000 रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. जेव्हा आपल्याला अशी ॲडजस्टमेंट देतात, म्हणजे विमा उतरवलेल्या मालाचे नुकसान झालेले असेल आणि विमा कंपनी आपल्याला काही नुकसान भरपाई देत असेल, तर तेव्हा त्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला 3 इफेक्ट लिहावे लागतात. आणि ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची असते. याचा स्टार कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये करायचा नाही. आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात ही ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत, तेव्हा त्याचं विश्लेषण मी सविस्तर सांगणारच आहे. आता शेवटची ॲडजस्टमेंट किंवा इन्फॉर्मेशन मी वाचत आहे, 6वी. श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. या इन्फॉर्मेशनचा अर्थ असा आहे की आपले जे पार्टनर्स आहेत श्रेयस आणि मृणाल, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसाय संस्थेमध्ये जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो ते 2:1 या रेशोमध्ये वाटून घेतात. मग आता ही फक्त इन्फॉर्मेशन आहे की जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार, म्हणजेच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो होईल तो त्यांना 2:1 या रेशोमध्ये वाटून देणार आहोत. आपण प्रॉब्लेमचं पूर्ण वाचन केलेलं आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. आपल्याला सुरुवातीला दिसत आहेत कॅपिटल अकाउंट्स. श्रेयस यांचं कॅपिटल आहे 35,000 रुपये, मृणाल यांचं कॅपिटल आहे 20,000 रुपये. आणि ते कॅपिटल घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. श्रेयस यांचं कॅपिटल आहे 35,000 रुपये आणि मृणाल यांचं कॅपिटल आहे 20,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅपिटल नंतर आहेत परचेसेस 37,800 रुपये. परचेसेस याचा अर्थ असा होतो की आपण त्यावर्षी एकूण 37,800 रुपयांची खरेदी केलेली आहे. आणि परचेसेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घेऊया, कारण आपल्याला या प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न्स दिलेले आहेत आणि एकूण परचेसेसमधून हे 1,800 रुपये आपल्याला लेस करायचे आहेत. म्हणून आपण 37,800 रुपये इनर कॉलमला घेऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एक ओळ जागा सोडणार आहे ओपनिंग स्टॉकसाठी. त्याच्यापुढे टू परचेसेस इनर कॉलमला 37,800 रुपये. त्यातून लेस करूया परचेस रिटर्न. लेस परचेस रिटर्न आणि परचेस रिटर्न्स दिलेले आहेत 1,800 रुपये. याचा अर्थ असा होतो की आपण जी मालाची एकूण जी खरेदी केलेली आहे 37,800, त्यापैकी आपण 1,800 रुपयांचा माल रिटर्न केलेला आहे. आणि रिटर्न करण्याची 3 ते 4 कारणं अशी आहेत की आपण जेवढे नग मागवले होते त्यापेक्षा जास्त नग जर त्यांनी पाठवले असतील, किंवा आपल्याला काही नग आवडले नसतील, किंवा काही नगांची किंमत जास्त असेल, किंवा वाहतुकीच्या काळामध्ये काही मालाची नासधूस झाली असेल, तर आपण खरेदी केलेला माल रिटर्न करतो. त्याला आपण परचेस रिटर्न असे म्हणतो. मग तो एकूण खरेदीतून लेस करावा, कारण आपण तो माल रिटर्न केलेला आहे.
मग लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 36,000. म्हणजे आपण त्या वर्षी माल रिटर्न केल्यानंतर 36,000 रुपयांची खरेदी आपल्याला दिसत आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. परचेसेस नंतर आहेत सेल्स 66,700 रुपये. याचा अर्थ आपण त्या वर्षी एकूण विक्री केलेली आहे मालाची 66,700 रुपयांची. आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पण ते इनर कॉलमला घेऊया कारण आपल्याला सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत. आधी आपण पोस्टिंग करूया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, इनर कॉलमला 66,700 रुपये. आणि त्यातून आपण सेल्स रिटर्न्स 1,200 रुपये लेस करणार आहोत. आणि जेव्हा आपण प्रॉब्लेमचं वाचन केलं तेव्हाच आपल्याला लक्षात आलेलं आहे की या प्रॉब्लेममध्ये रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे परचेस रिटर्न्सही दिलेले आहेत आणि सेल्स रिटर्न्सही दिलेले आहेत. जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स एवढीच इन्फॉर्मेशन देतात तेव्हा आणि दोन्ही अमाऊंट दिलेले आहेत, म्हणजे सेल्स रिटर्न्सही दिलेले आहेत, परचेस रिटर्न्सही दिलेले आहेत. मग त्यातले परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न्स कसे ओळखायचे, तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे SP हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजे S म्हणजे सेल्स रिटर्न्स आहेत आणि P म्हणजे परचेस रिटर्न्स आहेत. मग आता आपण सेल्स रिटर्न्स लेस करूया. 1,200 रुपये एकूण सेल्समधून लेस सेल्स रिटर्न्स आणि अमाऊंट आहे 1,200 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 65,500 रुपये. याचा अर्थ आपण कोणत्या तरी कारणास्तव विक्री केलेला माल समोरच्या ग्राहकाने परत आपल्याकडे रिटर्न केलेला आहे. म्हणजे त्याचीही कारणं 3 ते 4 अशी आहेत की त्यांनी जेवढा माल मागवला होता त्यापेक्षा काही नग आपण जास्त त्यांना पाठवले असतील, किंवा काही नग त्यांना आवडले नसतील, किंवा काही नग आपण जास्त किमतीचे त्यांना पाठवले असतील, किंवा वाहतुकीच्या काळामध्ये काही मालाची नासधूस झाली असेल, तर अशा वेळेस विकलेला माल रिटर्न येऊ शकतो. त्यालाच म्हणायचं सेल्स रिटर्न. मग आउटर कॉलमला आपल्याला त्या वर्षी एकूण जी मालाची विक्री झालेली आहे प्रत्यक्षात ती अमाऊंट दिसत आहे 65,500 रुपये. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सेल्स नंतर दिसत आहेत बिल्स रिसिवेबल 8,000 रुपये. याचा अर्थ बिलातून आपल्याला जी रक्कम प्राप्त होणार आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होय. की जेव्हा आपण उधारीवर माल विकतो ग्राहकांना आणि त्यांच्या नावे जे बिल तयार करतो आणि त्या बिलातून आपल्याला जी रक्कम प्राप्त होणार असते ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होय. आणि बिल्स रिसिवेबल ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 8,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बिल्स रिसिवेबल नंतर आहेत बिल्स पेबल 6,500 रुपये. याचा अर्थ आपण बिलातून जी रक्कम पे करणं आहे, देणं आहे, ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होय. आता बिल्स पेबलचा अर्थ सांगायचा झाला तर असं सांगता येईल की जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो तेव्हा समोरचा विक्रेता आपल्या नावे बिल तयार करतो आणि त्या बिलातून आपण जी रक्कम पे करणं आहे, देणं आहे, ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होय. आणि बिल्स पेबल आपण देणं, बिलातून रक्कम देणं आहे 6,500 रुपये, म्हणजे आपलं कर्ज आहे, देणं आहे, म्हणून त्याचा इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला एक 4-5 ओळी जागा सोडून बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 6,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बिल्स पेबल नंतर आहेत कमिशन 2,400 रुपये आणि कमिशन येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग आता कमिशन आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत.
जेव्हा कमिशन आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात तेव्हा त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावा. मग आपण आधी पोस्टिंग करूया. कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला 2400 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटसाठी एक 7-8 ओळी जागा सोडून टू कमिशन इनर कॉलमला 2400 रुपये. आपण इनर कॉलमला यासाठी लिहिलेले आहेत कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण लगेच ती ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कमिशन ₹400. मी डायरेक्ट कमिशनचं वाचन यासाठी केलेलं आहे कारण आत्ता आपण कमिशन सोडवत आहोत. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च. आउटस्टँडिंगचे अर्थ 2 होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी. मग आउटस्टँडिंगच्या पुढे जो शब्द आहे त्या शब्दानुसार आउटस्टँडिंगचा अर्थ बदलतो. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च. कमिशन देणं आहे 400 रुपये आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावेत. म्हणजे आपण 400 रुपये एकूण कमिशनमध्ये ॲड करणार आहोत. ॲड आउटस्टँडिंग. मग जे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात आणि आपल्याला 400 रुपये सांगितलेले आहेत आउटस्टँडिंग आहेत म्हणून. मग ॲड करून आउटरला घेऊया 2800 रुपये. हा झाला 400 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट. आता सेकंड इफेक्टही येणार आहे कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग. मग काय आउटस्टँडिंग आहेत त्या खर्चाचं नाव, मग कमिशन आउटस्टँडिंग आहेत 400 रुपये आउटर कॉलम. आपण कमिशन ही ॲडजस्टमेंट 2दा सोडवलेली आहे, याचा अर्थ कमिशन ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कमिशन नंतर दिसत आहेत आपल्याला सॅलरी 6000 रुपये आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, पण ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज इनर कॉलमला 6000 रुपये. आपण ते इनर कॉलमला यासाठी लिहिलेले आहेत कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1200 म्हणजे 1200 रुपये सॅलरी देणे बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस देणे बाकी खर्च, सॅलरी देणं बाकी आहे 1200 रुपये आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावे. 1200 रुपये आपण ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग आणि जे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात 1200 रुपये. ॲड करून आउटरला घेऊया. म्हणजे आपण त्यावर्षी एकूण सॅलरी देणं आहे 7200 रुपये, पण आपण प्रत्यक्षात 6000 रुपयेच दिलेले आहेत, याचा अर्थ 1200 रुपये देणं आहे. ते देणं आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी डायरेक्ट आउटर कॉलमला 1200 रुपये. याचा अर्थ आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे. आज आपण सॅलरीपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढील तासाला आपण सॅलरीच्या पुढील पोस्टिंग करूया. धन्यवाद.